ओके, तर आपण आज एक आर स्क्वेअरचं न्यूमेरिकल बघतो आहे. तर आर स्क्वेअरचं न्यूमेरिकल कसं होतं? कॅल्क्युलेट द आर स्क्वेअर फॉर रिग्रेशन लाईन y इज इक्वल टू 2.2 प्लस 0.6x आणि ॲक्च्युअल डेटा दिलेला राहतो y इज इक्वल टू 5 असं तुम्हाला इथे ॲक्च्युअल डेटा दिलेला राहतो आणि एक इक्वेशन दिलेलं राहतं. त्या इक्वेशनला आता हे पण y आहे आणि हे पण y आहे, म्हणून याला आपण y कॅप म्हणतो. ठीक आहे. सो याला कॅल्क्युलेट कसं करायचं, तर याचा फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला काय असतो? आर स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ड्यू टू रिग्रेशन डिवायडेड बाय टोटल सम ऑफ स्क्वेअर. आता सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू रिग्रेशन ही टर्म आपल्याला काढायची असेल तर याच्यासाठी काही बेसिक टर्म तर पहिले काढावे लागतील, राईट? सो आपल्याकडे गिवन काय काय आहे? वाय ॲक्च्युअल डेटा आहे आणि एक इक्वेशन आहे, राईट? तर आता इथे आपल्याला पहिले कन्सिडर करावं लागेल डेटा पॉईंट्स. डेटा पॉईंट्स काय असतात? जितके तुमचे ॲक्च्युअल डेटा असतात तितके टर्म्स जर तुम्ही काउंट केले 1 2 3 4 5, तर हे 5 टर्म्स म्हणजे 1 2 3 4 5. सो हे तुमचे डेटा पॉईंट्स झाले आणि हा तुमचा ॲक्च्युअल डेटा जो गिवन आहे 2 4 5 4 5. ठीक आहे. हे 2 टर्म्स दिलेले आहेत आणि एक इक्वेशन दिलेलं आहे. आता आपल्याला काढायचे काय काय आहे? आपल्याला हे 2 टर्म्स आले पाहिजे. कोणते? सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू रिग्रेशन आणि टोटल सम ऑफ स्क्वेअर हे आपल्याला काढायचे आहे. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे? फर्स्टली तर वाय बार लागणार आहे. ओके. सो म्हणजे आपल्याला इन शॉर्ट काय काढायचं आहे की ही वाली टर्म सम ऑफ स्क्वेअर्स ड्यू टू रिग्रेशन, ठीक आहे, ही जी टर्म आहे त्याची सगळ्यांची ॲडिशन, दॅट इज धिस समेशन, प्लस अजून कोणती टर्म पाहिजे? सम ऑफ स्क्वेअर्स, टोटल सम ऑफ स्क्वेअर्स. ठीक आहे. हे 2 टर्म्स आपल्याला पाहिजे. कोणती? इन स्क्वेअर वाय कॅप मायनस वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर या सगळ्यांची समेशन ऑफ दॅट डिवायडेड बाय समेशन ऑफ वाय मायनस वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणती व्हॅल्यू दिली आहे? वाय आणि इक्वेशन आणि डेटा पॉईंट्स आपण आता काय आयडेंटिफाईड केले. 5 डेटा पॉईंट, 5 ॲक्च्युअल डेटा म्हणून 5 डेटा पॉईंट्स घेतले. जर 6 ॲक्च्युअल पॉईंट्स असते तर 6 डेटा पॉईंट्स असते. त्याला 1 2 3 4 5 नंबरिंग देणार. आता तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? वाय बार. वाय बार म्हणजे काय? इन शॉर्ट मीन ऑफ ॲक्च्युअल डेटा. सो ॲक्च्युअल डेटाचा मीन कसा काढता? 2 + 4 + 5 + 4 + 5 डिवायडेड बाय 5 यू विल गेट व्हॅल्यू 4. ओके. आता तुमच्याकडे वाय पण आहे, वाय बार पण आहे. सो वी कॅल्क्युलेट वाय मायनस वाय बार. सो वाय मायनस वाय बार, 2 - 4 -2, 4 - 4 0, 5 - 4 1, 4 - 4 0, 5 - 4 1. अशा प्रकारे वाय मायनस वाय बारची टर्म निघाली. आता दुसरी टर्म काय आहे? त्याचा स्क्वेअर करायचा. आपल्याला काय पाहिजे? टोटल सम ऑफ स्क्वेअर. सो टोटल सम ऑफ स्क्वेअर इज वाय मायनस वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअरिंग -2 चा स्क्वेअर 4, 0 चा स्क्वेअर 0, 1 चा स्क्वेअर 1, 0 चा स्क्वेअर 0, 1 चा स्क्वेअर 1. याची सगळ्यांची ॲडिशन केली यू विल गेट द 6. म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म आपल्याला भेटली आहे, टोटल सम ऑफ स्क्वेअर. आता काय करायचं आहे? टोटल सम ऑफ स्क्वेअर्स ड्यू टू रिग्रेशन. आता रिग्रेशन लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. त्या रिग्रेशन लाईनचं इक्वेशन प्लस मीन आणि त्याचा स्क्वेअर करून त्याचं समेशन हे आपल्याला काढायचं आहे. रिग्रेशन लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 2.2 प्लस 0.6x. x इज नथिंग बट द डेटा पॉईंट्स. मग तुम्ही हे इक्वेशन प्रत्येक वेळी यूज करणार. जसं की 2.2 प्लस 0.6 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू 1 by 1 पुट करणार 1. यू विल गेट द आन्सर बाय 2.8. देन 2.2 प्लस 0.6 मल्टिप्लाइड बाय वॉट? डेटा पॉईंट इज 2, 3.4 you will get. Then 2.2 plus 0.6 multiplied by 3, you will get the data point. Estimated equation is 4.0. अशा प्रकारे तुम्ही हे सगळे इक्वेशन कॅल्क्युलेट करून घेणार. आता तुमच्याकडे वाय कॅप आलेला आहे. आता वाय कॅप मायनस वाय बार. ठीक आहे. वाय कॅप आहे, वाय बार काय तुमचा 4 म्हणजे 2.8 minus 4 you will get -1.2. then 3.4 minus 4 minus 0.6, then 4.0 minus 4 0, then 4.6 minus 4 you will get 0.6, 5.2 minus 4 you will get 1.2. म्हणजे वाय कॅप मायनस वाय बार आलेला आहे सम ऑफ स्क्वेअर्स. ठीक आहे. आता सम ऑफ स्क्वेअर्स पाहिजे. ठीक आहे. ड्यू टू रिग्रेशन याचा स्क्वेअर करणार तुम्ही, म्हणजे जे इक्वेशन आहे त्याचा स्क्वेअर करणार. -1.2, 1.2 चा स्क्वेअर इज 1.44, minus 0.6 चा स्क्वेअर इज 0.36, 0 चा स्क्वेअर 0, 0.6 चा स्क्वेअर इज 0.36, 1.2 चा स्क्वेअर इज 1.44. या सर्व टर्म्सची ॲडिशन करणार. जसं की 1.44 प्लस 0.36 प्लस 0 प्लस 0.36 प्लस 1.44.
यू विल गेट द समेशन समथिंग लाईक 3.6. आता तुम्हाला हे पण इक्वेशन भेटलं आहे सम ऑफ द स्क्वेअर्स ड्यू टू रिग्रेशन, आणि हे तर आपण कॅल्क्युलेट केलेलंच आहे. सो सम ऑफ स्क्वेअर्स ड्यू टू रिग्रेशन किती आले आहे, दॅट इज 3.6, आणि टोटल सम ऑफ स्क्वेअर्स किती आलेलं आहे, 6. सो 3.6 डिवायडेड बाय 6 यू विल गेट 0.6. सो आर स्क्वेअर काय तुमचं 0.6. दिस इज हाऊ यू कॅल्क्युलेट द आर स्क्वेअर. आता इथे इक्वेशन डिफरंट राहू शकतं, ठीक आहे. हे तुम्हाला इक्वेशन आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू जेव्हा दिलेली असते आणि आर स्क्वेअर काढायचा असतो तेव्हा या टर्मनेच तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, ठीक आहे. थँक्यू.